करवंद काढायला सगळे गेले आणि त्यातलं एकाला करवंद खाऊन नाही दिले, सगळी मीच खाऊन टाकली. मामाच्या पोरं पुरे आम्ही सगळे फिरायला चाललो होतो आणि त्यात मला दरवाजा लावायला सांगितला, तो माझ्या नीट लागा ना बाबा. आणि मग सगळ्यांनी इकडे पटापटा गाडीत बसून घेतले मला ठेवलं इकडे जार व्हायला छायला. म्हणलं आता खरं आहे बरं का. आम्ही सगळे दुपारी निघालो होतो त्याच्यामुळे मोकाराच भुका लागल्या होत्या. पोटातलं कावळं काव काव करून पार बेशुद्ध पडलं होतं. त्यांना सलाईन लावायला इकडे वडापाव पण पार्सल घेतलं होतं खायला गाडीत. उशीर पण लय झालं त्याच्यामुळे काय आम्हाला गाडीतच वडापाव खायला लागलं. पाऊस आणि वातावरण पण एवढं भारी, त्यात वडापाव क्वालिटी यायला विषयच खोल झालता. आणि वातावरण पण लय जाकात झालं होतं त्याच्यामुळे मी वरती येऊन करत होतो येऊ खालून सगळे म्हणायचे ए जाईन तू आजू होय खाली. आणि मग जे सगळ्यांना करवंदाची झाडं दिसल्यात ते सगळे 2 मिनिटात गायब. आणि मला तर इथं चिखल बाबा सुधरून द्या ना, अरे थांबाय मला येऊ द्या. तर इकडे सगळी करवंदावर तुटून पडली होती. यायला म्हणलं राहता का नाही मला काय. आणि मग काय काळी महिना चांगली दणकून आणली मग करवंदा बरं का. आणि करवंदाला तर सगळी एवढी हापापली होती पार कुडं काट्या कुटात घुसायची बाबा. आणि मला सांगितलं होतं पिशवीत करवंदा ठेवायला. मी काय करायचो घ्यायचो सगळं खाऊन बुचकुल्या भरून. आणि मग इकडून तिकडून चोरलेले दिले आईकडे नेऊन. म्हणलं राहू दे बरं का आपण खाऊ नंतर. आणि मग जे आम्ही धुक्यात गायब झालोय ते बघायचं असेल तर घ्या लाईक आणि फॉलो करून.